निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सर्व राजकीय पक्षांचा प्रचाराचा जोर। निवडणुकीत रालोआचा विजय निश्चित, मात्र विरोधक ईव्हीएमवर खापर फोडणार। उत्तर प्रदेशातल्या सभेत अमित शहा यांचा टोला। विरोधकांकडूनही जोरदार प्रचार सुरू। पंतप्रधानांनी उद्योगपतींना दिलेला पैसा देशाबाहेर गेला असा आरोप करत काँग्रेस गरीब भारतीयांना श्रीमंत करेल, राहुल गांधी यांनी दिली ग्वाही। भारताच्या एकही इंच भूभागावर कोणीही कब्जा करू शकत नाही असं आश्वस्त करत भारताच्या भूभागात चीनच्या घुसखोरीबद्दलचे विरोधकांचे आरोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फेटाळले। राज्यात 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर। राज्यभरात 95.81% विद्यार्थी उत्तीर्ण। दर सालाप्रमाणे यंदाही मुलींचीच बाजी। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभाग प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांच्यासह तिघांना अटक। विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी केली जाहीर। भाजपाचे निरंजन डावखरे विद्यमान आमदार। इस्रायल आणि हमासमध्ये पुन्हा उफाळला संघर्ष। हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 35 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू। आणि बंगालच्या उपसागरात घोंगावणारं रेमल चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला धडकलं। बंगालमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस।